यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी आलो आहे, त्या ठिकाणी विकेंडसाठी खूप लोक येतात. विकेंडसाठी येतात आणि जो विकेंडचा आनंद आहे तो घेतात. आपण पण आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये इथंच येतो आहे, या ठिकाणीच आलेलो आहे. ब्लॉगचा अर्थ एवढाच आहे की फक्त एंटरटेनमेंट नाही, तर आम्ही खूप असं फिरत असतो, मित्रांबरोबर फिरत असतो, ऑफिसच्या कलिग्सबरोबर फिरत असतो. तर आता ऑफिसच्या कलिगबरोबरच आम्ही आलो आहे एक अशा ठिकाणी, ते मी तुम्हाला सांगेलच. पण पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या विकेंडचा आनंद घेण्यासाठी आम्ही इकडं आलेलो आहे. आणि माझा पहिला ब्लॉग असल्यामुळं थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो, बट माझा तो आनंद आहे तो तसंच सेमच आहे. म्हणजे माझा पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगमध्येच आम्ही आलो आहे लोणावळा परिसरामध्ये. आणि लोणावळ्यात तर थोडं तुम्ही पुढं आला तर एक बीच लागतो. तर नॉर्मली त्या बीचमध्ये खूप कमी लोक येतात, पण आता सध्या तो खूप इतका फेमस झाल्यामुळं खूप लोकांचं इथं चलबिचल वाढलेली, म्हणजे खूप लोक इकडे येत आहेत. आणि काहीच मिनटात आपण तिथं पोचूयात. काही मिनटात तिथं पोचल्यानंतर एक बीच कसा आहे किंवा कशी कोणत्या टाईपचे लोक इथे येतात आहेत, जास्त रिच केड येतात आहे, मिडियम येतात आहे का, कसे येतात ते मी तुम्हाला ते सांगेलच. म्हणजे नॉर्मल तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो, नॉर्मली कसं दिसतं एरिया. हां, पण एक मात्र आहे की नाव फक्त सस्पेन्स राहील. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ना हा नेमका एरिया कुठला आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय, खूप लोक इकडे आले पण असतील, खूप लोक येऊन गेली पण असतील, किंवा खूप लोक इथे येऊन गेले असतील, खूप लोक आलेले पण असतील. तर तुम्ही मला सांगा की हा एरिया नेमका कुठला आहे. 2 मिनटात तो एरिया येतो आहे, 2 मिनटात तुम्ही मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की एरिया कोणता आहे. आणि लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एक थोड्या वेळातच आपण तिथं पोचतो आहे. थोड्या वेळात पोचल्यानंतर तुम्ही मला फक्त सांगा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण एक हिडन प्लेसला येतो. तर तुम्हाला आता दाखवायची वेळ आलेली आहे. तर हे बघा, हे आहे हिडन प्लेस, जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला की कोणता असू शकतो. तर प्लेस म्हणजे नॉर्मली जर बघितलं तर इथं जास्त लोक येत नाही कम्पेरेटिव्ह तुम्ही बाकीच्या बीचमध्ये बघता. ते बाकीच्या बीचवर तुम्ही बघता त्या कम्पेरेटिव्ह लोक इकडे जास्त येत नाही, त्यामुळे तुम्ही इथं येऊ शकता. इथं बघा सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतील. हॉर्स रायडिंग आहे, बोटिंग आहे, बोटिंग पण आहे, हॉर्स रायडिंग आहे, नंतर स्पोर्ट्स वगैरे सगळे आहेत इथं तुम्ही ते करू शकता. बेसिकली का तुम्हाला जर दिसत असेल तर सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. प्लस तुम्ही इथं बाकीच्या पण गोष्टी, जसं थोडं फक्त की मी आता बघतो इथं की बीच खूप सारं कचरा इथं टाकून गेलेले आहेत लोक. तर असं करू नका. निसर्ग आहे आपला, निसर्गाच्या सानिध्यात राहिला तर अशा गोष्टी तरी करू नका जेणेकरून त्याच गोष्टी समुद्रात जातील, त्याच गोष्टी तुमच्या जेव्हा तुम्ही याल परत तुम्हाला त्याच गोष्टी तुमच्या समोर येतील. असं काय करू नका. पण खूप कमी लोक येतात इथं. म्हणजे जसं नॉर्मली आपण पाहतो की जास्त लोक, आपण कंपॅरिझन करतो की जास्त लोक येतात का. आता खूप लोकांचा हाच प्रश्न असतो की बीचवरती तर जायचं आहे, बीचवरती गेल्यानंतर त्यांचा बेसिकली एकच क्वेश्चन असतो की बाबा इथं तुम्हाला गर्दी किती आहे, किंवा तुम्हाला तेवढं कम्फर्टेबल तुम्ही आहे का.
पण मी तर तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं बघा, आता तुम्ही जर बघताय, हा मी ज्या दिवशी आले त्या दिवशी संडेचा टायमिंग आहे. संडेच्या टाईममध्ये पण इथं काहीच गर्दी नाही आहे. म्हणजे नॉर्मली तुम्ही पाहिजे तसं, पाहिजे ती ॲक्टिव्हिटी तुम्ही इथं करू शकता आणि तुम्ही बिंदास येऊ शकता. लोकेशनचं मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुण्याच्या इथून सरळ तुम्ही जर आलात मुंबई हायवे, आता मिसिंग लिंक झालेला आहे आपला, गव्हर्नमेंटने आपल्याला मिसिंग लिंकचा हे करून दिलेलं आहे. पण मिसिंग लिंक फक्त 4 व्हीलर वगैरेसाठीच आहे, नॉर्मल त्याच्यासाठी नाही आहे, 4 व्हीलरसाठीच आहे. तर तिथनं तुम्ही येऊ शकता. तिथून पुढं तुम्ही आल्यानंतर बेसिकली तिथून पुढं लोणावळ्यामधनं क्रॉस केल्यानंतर अलिबागला तुम्हाला यायचं आहे. अलिबागमध्ये नायगाव म्हणून बीच आहे, नायगाव बीचमध्ये तुम्हाला यायचं आहे. नायगावमध्ये तुम्ही आल्यानंतर असं तुम्हाला मिळेल. फक्त एवढंच आहे की थोडं लवकर या. इथं रिसॉर्ट वगैरे खूप आहेत, रिसॉर्ट वगैरेच्या किमती पण खूप कमी आहेत. तुम्ही इथं पाहिजे तसं तुम्हाला रूम्स वगैरे भेटून जातील. पण तुम्हाला पहिलंच यावं लागेल, कारण की तुम्ही संध्याकाळच्या रात्रीच्या टाईमला जर आलात तर तेवढं तुम्ही कम्फर्टेबल नसणार आहे. आणि पैसे पण खूप जास्त चार्ज करतात, कारण की लिमिटेड रूम्सच अवेलेबल असतात. त्यामुळं ते तुम्ही करू शकता. इथं बघतोय की मोटर रायडिंग, आता काही काहींना ॲडव्हेंचर करण्याचं खूप हे असतं की मला ॲडव्हेंचर करायचं आहे किंवा मोटर रायडिंग करायची आहे. बेसिकली भरपूर लोकांचं असतं, म्हणजे असं सगळ्यांचं नाही म्हणत आहे, पण भरपूर लोकांचं असंच असतं की मला रायडिंग करायची आहे किंवा बेसिक आहे. तर त्याच्यावरती हाच एक ऑप्शन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे ॲडव्हेंचर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पण हां, गर्दी खूपच कमी आहे भावांनो. गर्दी कमी असल्यामुळं काय आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारे, म्हणजे नाही का आपण म्हणतो की कधी कधी ॲक्टिव्हिटी करता येत नाही किंवा काय करता येत नाही, असा प्रकार नाही आहे. तुम्ही बिंदास हे ॲक्टिव्हिटी करू शकता. निसर्ग हा खूप चांगला आहे इथे. म्हणजे असं वाटणारच नाही की संडेचा टायमिंग आहे आणि तर असं वातावरण आहे. खूप लिमिटेड लोक आहेत, खूप लिमिटेड लोक आहेत. म्हणजे मी आता पाहतोय ना, ते खूप लिमिटेड आहे. बघा, ते इकडल्या पुढच्या साईडला आहेत लोक, पण एवढे नाही आहेत. म्हणजे जसं एक संडे पाहिजे लोकांना फिरण्यासाठी, तसं नाही आहे. म्हणजे तुम्ही एक हिडन प्लेस म्हणून फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता, फ्रेंड्स पण येऊ शकता, मुली पण त्यांच्या फ्रेंड्सला घेऊन येऊ शकतात, मुलं पण येऊ शकतात. सगळ्यांसाठी लोकेशन खूपच चांगलं आहे. आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही बेसिकली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुमचं लाईक जरी आलं तरी मला समजून जाईल की माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचते आहे आणि तुमच्याकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्या व्हिडिओसाठी. मला हीच गोष्ट पाहिजे की बघा, मी नवीन यूट्यूबर आहे, माझी पहिलीच व्हिडिओ ही. त्या पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही रिस्पॉन्स चांगला दिला तर मी अशा वेगवेगळ्या तुम्हाला आहे ना व्हिडिओज आणत राहील. म्हणजे हिडन आपण म्हणतो की हिडन जागा असतील किंवा असे काही ठिकाणं असतील की बाबा तिथं तुम्हाला जायचं आहे, पण तुम्हाला हे समजत नाही की कॉस्टचा काय कॉस्ट किती येईल किंवा अराऊंड टाईम किती लागेल, एका दिवसात होईल का. तर हा जो प्लेस आहे हे तुम्ही एक दिवस रात्री स्टे करून दुसऱ्या दिवशी इथं बीचवरती फिरायला येऊ शकता, किंवा सकाळी मॉर्निंगला लवकर येऊन जरी तुम्ही केलं तरी चालून जाईल. पण आता हे बघा, पूर्ण कन्सर्न तुमचं आहे. आता कसं यायचं, तुम्ही 4 व्हीलर नेऊ शकता, 2 व्हीलर नेऊ शकता. पण 2 व्हीलरने तुम्ही आलात ना तर तुम्हाला तो घाट सेक्शन निवडावा लागेल. घाट सेक्शनमध्ये असाच एक प्रॉब्लेम आहे की गर्दी खूप असणार आहे. आणि मिसिंग लेनमुळे थोडं गर्दी कमी होईल बहुतेक, असं मला तरी वाटतंय, कारण की आता नवीनच चालू झालं आहे. त्यामुळे एक्झॅक्टली मी ते नाही सांगू शकत की एक्झॅक्टली किती त्यामध्ये तुम्हाला हे भेटेल. पण ही गोष्ट तर नक्की आहे की कुठंतरी चांगल्या गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी मिळू शकतात. आता मी आलो आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर, ठीक आहे, फ्रेंड्स आता नाही आहेत, पण मी आता फ्रेंड्सबरोबरच आलो आहे. पण तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की ट्रॅव्हल करत राहा, कारण की बेसिकली काय आहे की तुम्ही पैसा जे आहे तुम्ही कधीही कमवू शकता. वयाच्या 50 वय झालं तर तुम्ही पैसा कमवू शकता.
पण ट्रिप जी असते ना आपण कधीतरीच काढतो, प्रत्येक वेळेस आपण काय ट्रिप काढत नाही. तर ह्या गोष्टी आहेत बेसिकली बघा तुम्ही. आणि अजून कोणतं तुम्हाला लोकेशन किंवा कोणत्या ठिकाणाची जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आपण काय करूयात, लवकरात लवकर त्याच्यावर व्हिडिओ आणूयात, लवकरात लवकर त्या प्लेसला व्हिजिट करूया. तुम्हाला ती गोष्ट किती चांगली असेल किंवा तुमच्या जाण्यासारखी ती जागा आहे का, आपण त्याचं सगळं डीपमध्ये रिसर्च करूनच तुम्हाला आम्ही व्हिडिओ करूयात. तसं आपण करू शकतो. बघा आता कॉल हा तुमचा आहे. ह्या ठिकाणी मी रिकमेंड का करू शकतो की ह्या ठिकाणी मला दिसतं आहे की जेवढं आता मी पाहतो आहे की इथं गर्दीचं खूप कमी आहे. म्हणजे जसं पाहिजे तेवढं तर गर्दी इथं नाही. समोर कोणीच नाही, कोणीच. म्हणजे एवढा एन्जॉय करसान ना तुम्ही, आणि तुम्हाला डिस्टर्ब करणारं पण इथं कोण नाही आहे. म्हणजे काय काय प्लेसमध्ये मी बघतो ना, खूप लोक काय करतात की कोण कपलच दिसलं किंवा फ्रेंड्सच दिसले तर म्हणतात नाही तुम्ही इथं थांबू नका. तर असं नाही आहे. तर बेसिक म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून भरपूर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता. इथं फ्लोट क्लाइम्बिंग वगैरे आहे, नंतर बोट्स वगैरेमध्ये तुम्ही फिरू शकता. इथं भरपूर आहेत ॲक्टिव्हिटी, पण भरपूर आहेत. गर्दी संडेच्या बरोबर तर नाहीच आहे. आणि एक गोष्ट तर तुम्हाला मी खरं सांगतो, फक्त कचरा बीचवरती करू नका. बीच म्हणजे कसं आहे ना, आपलं नेचर आहे ना, आपल्यासारखं नेचर कुठंच नाही आहे. जे बीचेस म्हणा किंवा फोर्ट्स आहेत, किल्ले आहेत आपल्या इथं, नका करू शकता कचरा तिथं. कारण की तोच आपला अभिमान आहे सगळ्याच लोकांचा आहे. इंडिया म्हणल्यानंतर तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की खूप लोक आपल्या इथं फॉरेनर्स लोक येतात. तर तुम्ही असं काही करू नका. फक्त एन्जॉयमेंटसाठी तुम्ही बिंदास या, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा नेचरसाठी तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा. रिसॉर्ट मिळण्यासाठी तुम्हाला लवकरच यावं लागेल, त्यासाठी कुणीच काही करू शकत नाही. कारण की इथं प्राइजेस ॲज पर तुमच्या सीझनप्रमाणे वाढतं. ऑफ सीझनला एवढे कमी असतील, पण सीझनमध्ये खूप जास्त कॉस्टिंग असतं. त्यामुळं लक्षात ठेवा. ओके, तर एवढं बोलून मी माझा ब्लॉग तर संपवतो आहे. पण एकच गोष्ट सांगेल आणि सगळ्यांना सांगेल, म्हणजे जे जुने यूट्यूबर आहेत किंवा जुने खूप त्यांचे फॉलोअर्स आहेत, अशा लोकांचा तुम्ही नक्की नवीन लोकांना तेवढं सपोर्ट करा. म्हणजे त्यांना पण मोटिवेशन होईल, हा बाबा की आपण पण व्हिडिओ पुढं केला पाहिजे. ओके, तर तुम्ही या गोष्टी प्लीज सांगा किंवा प्लीज करा, जेणेकरून पुढचा म्हणजे यूट्यूबर बनण्यासाठी लोकांना मोटिवेशन मिळेल. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करा. म्हणजे इथून पुढं ज्या व्हिडिओ असतील तर ऑब्वियसली तुम्हाला ते तुमच्या नोटिफिकेशनवरती येत राहतील. म्हणजे तुम्हाला जर फ्युचर प्लॅन करायचं असेल कुठं जाण्यासाठी तर ते तुम्ही आपण करू शकतो. तर भेटूयात नवीन ॲडव्हेंचर आणि नवीन ठिकाणं भेटल्यानंतर. ठीक आहे, तर बाय बाय सगळ्यांना. आणि सगळ्यांनी असंच सपोर्ट करत राहा. हा आहे नायगावचा ब्रिज बघा. बीचवरती थोडे पब्लिक आहे, पण कम्पेरेटिव्ह एवढं नाही आहे. हे ॲक्टिव्हिटीज आहेत, जर तुम्हाला मी मगाशी म्हणत होतो, ह्या बेसिकली ॲक्टिव्हिटीज आहेत ना तुम्हाला करता येतील. आणि इथं सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे मोस्टली जसं आम्ही त्याला घोडा रायडापासून ते बेसिकली सगळे आहेत. गाडी चालवणे हे ॲक्टिव्हिटीज आहेत. हे थोडंसं तुम्हाला आहे ना रिसॉर्टपासून थोडंसं आतमध्ये चालत यायला लागेल, तेव्हा हे लोकेशन तुम्हाला भेटून जाईल. थोडंसं म्हणजे काय आहे की ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही जे ॲक्टिव्हिटी करा ते केअरफुली करा. बघा आता आतमध्ये बघा इथं भरपूर बोट वगैरे चालले आहेत. जे करसान केअरफुली करा, सावध राहा, सतर्क राहा. तसं
चोरी होणे वगैरे असा काय प्रकार नाही आहे आपल्या इथं. बट चांगली गोष्टी पण आहेत, चांगल्या ॲक्टिव्हिटी पण आहेत तिथं, तुम्ही त्या करू शकता. फोनचं वगैरे शक्यतो नका चालू. आता मी ब्लॉक काढल्यामुळं आपलं मी तुम्ही घेऊन आलो आहे, पण बेसिकली नका घेऊन येऊ, कारण की फोन वगैरे पाण्यामध्ये पडला वगैरे तर ठीक होण्याचे चान्सेस खूप कमीच असतात. आणि आपले अँड्रॉइड फोन आता खूप महाग असतात, किंवा ॲपल आयफोन झालं हे खूप महाग असतात. तर तसं हे करू नका. फक्त या बीचला नक्की विजिट करा, पॉप्युलर बीच आहे. तर नक्की तुम्ही यावरती विजिट करा आणि सांगा कसा बीच होता, आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं तुम्हाला वाटलं या बीचवरती. कारण की काय आहे की मी तुम्हाला नुसतं सांगेल की तुम्ही येऊ नका वगैरे, पण बेसिकली तुम्ही येऊन बघा. आलेत तर तुम्हाला समजेल, म्हणजे आपलं बघा टुरिझम पण वाढेल. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही येऊन जाऊ शकता इथं. ठीक आहे.